नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोलली होती की माझी कसली तरी गडबड चालू आहे. ॲक्च्युली गोष्ट अशी आहे की मी जाणार आहे माझ्या गावी म्हणजेच कोल्हापूरला, आणि आता त्याची पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो ट्रेनसाठी. सो आम्ही जाणार आहोत कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ह्या ट्रेननी. आणि ती ट्रेन बघा आता आमचे बॅग्स वगैरे इथे आहेत आणि आता 15 मिनिटांनी आमची गाडी येणार आहे आणि शिवांश पण बसलाय आणि कृष्णा पण बसलीये. डायरेक्ट आता ट्रेन मध्ये आपण प्रॉपर आता आम्ही इथे सेटल झालेलो आहोत आणि आता कृष्णाला लागले भूक. कृष्णाला म्हणते मला जेवायला पाहिजे, भूक लागले. सो आता तिला आणि आम्ही आता सगळे जेवणार आहोत आणि सगळे आम्ही जेवण मग त्यानंतर सरळ गाड गुडूप झोपणार, डायरेक्ट कोल्हापूरला उठणार. येस, आता दाखवतो आम्ही की ट्रेन मध्ये आम्ही कसं आम्ही एन्जॉय करत जेवण करतो. गुड मॉर्निंग मंडळी. आता आम्ही ऑलमोस्ट कोल्हापूरला पोहोचलो आहोत. मंडळी आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या घरी. हे आहे आमचं गावचं घर. फायनली आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहोत. खूप लाँग प्रवास होता हा, रात्रभर म्हणजे 8 तासाचा प्रवास होता. आणि बघू शकता तुम्ही माझ्या सासूबाई आहेत बाहेर. त्या आधीच 1-2 दिवस आधी आल्या होत्या मुंबईवरून, आणि त्यांच्याबरोबर माझ्या नणंदबाई पण आल्या होत्या. हा आहे माझा पुतण्या आणि हा आहे माझा भाचा. हे दोन्ही मुलं 2 दिवस आधी पोचले होते आणि शिवांश कृष्णाला मिस करत होते. ह्या चौघांची मिळून ह्या घरामध्ये एवढी धमाल होणार आहे, मज्जा. अशा तऱ्हेने आम्ही आता गावी आलेलो आहोत. खूप कंटाळलेलो आहोत. आता थोडं सावरावरी चालू आहे, जेवणाची तयारी चालू आहे. आता बघा, ह्याला आमच्या इकडे ना दानवंग म्हणतात. तर ह्याची आमटी झालेली आहे आणि ती आता शिजते. एका साईडला भात लावलेला आहे आणि एका साईडला बघा, तुमच्याकडे ह्याला काय बोलतात तुम्ही नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आमच्याकडे ह्याला नकल्या बोलतात आमच्या इकडे ह्याला. ह्याची मी आता भाजी करणार आहे. गावामध्ये एवढं रिलॅक्सिंग वाटतंय ना, म्हणजे इथे गरमी पण नाहीये आणि मस्त शांत वातावरण आहे. चला मग आता जेवण करूया आणि मग भेटूया आपण. जस्ट आमचं आता जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता सगळे फॅमिली बसलेलो आहोत आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. आम्हाला आता मासे पण पकडायचे आहेत, पोपट पण पकडायचे आहेत. अजून काय पकडायचं? पोपट पण पकडूया. पोपट पण पकडून घेऊन जायचं मुंबईला घेऊन जायचं. मासे पण घेऊन जायचे मुंबईला. जेवढे जिवंत राहतील तेवढे राहतील, है ना.
फिश टँक मध्ये. हा असा रेडी आहे पण आम्ही असं काय करणार नाही. या माझ्या एकदम खास गावातल्या मैत्रीण, एकदम छान. आमचं ना लॉकडाऊन मध्येच बॉन्ड एकदम छान झालं होतं. हो ना? हो. हा. इथे दर आठवड्याला प्रत्येक गावामध्ये एक बाजार असतो. तर आजचा जो बाजार आहे तो आमच्या जवळचं गाव कुरुखली तिथे आहे. सो आम्ही त्या हे बघा कुरुखलीच्या बाजाराला चाललेलो आहोत. हे बघा गावात कसं बायका दूध टाकायला जातात. या सर्व बायका आता आपल्या गुरांचं दूध काढून आता दुधाच्या डेअरीमध्ये घालायला चाललेल्या आहेत. चला आता आपण बाजारात भेटूया ना. येस. आता मुंबईमध्ये कसं आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये जसा बाजार भरत असतो ना, तसा इथे प्रत्येक गावात आहे ना आठवड्याच्या एक दिवशी बाजार भरत असतो. तर त्या बाजारात आता आम्ही चाललोय. आमच्या बाजूचं जे गाव आहे हा, कुरुखली गाव, त्या गावातला बाजार आहे आजचा. हो, आणि तिथे सगळं मिळतं, तुम्हाला मी दाखवते. तर आता घरी सध्या असं काही विशेष नाहीये, भाज्या पण नाहीये. चपातीचं पीठ असेल म्हणजे गहू वगैरे किंवा ज्वारी, आम्हाला भाकरी वगैरे लागते आणि तांदूळ वगैरे, तर ते आता मी आणायला चाललीये. आणि मुलं आहेत घरी, सो आता जाऊन पटकन आणतो. आमचं गाव बघा किती छान आहे, मस्त. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप छान गावात वाटतं. राहायची मजा वेगळीच आहे. खरंच गावात राहायची मजा खूप वेगळी शकता. हा बाजार असा इथून स्टार्ट होतो. गावाच्या चौकावर बाजार भरलेला असतो. गावाच्या चौकावर हा बाजार भरलेला असतो. बघा, ही ताजी कवळी काकडी, त्याला आमच्याकडे वाळका म्हणतात. नको भांडी हे बघा कवळी दोडकं. दोडकं घे. घ्या किती. बघा हा पूर्ण बाजार, गावामध्ये जेवढे पण शेतकरी आहेत ते सर्व आपापल्या शेतातली भाजी घेऊन येतात इथे आणि विकतात. कवळी, कोथिंबीर, टोमॅटो. महादेवाचं मंदिर आहे.
बघू शकता अशा पद्धतीने आम्ही सगळा हा आता सगळा बाजार झालेला आहे, भाज्या घेतलेल्या आहेत, इव्हन ज्वारी आपल्या भाकरीसाठी आणि गहू चपातीसाठी सगळ्या गोष्टीचा बाजार झालेला आहे. आणि चला आता आपण घरी जाऊया. मागच्या शेतातही मी आहे ना तुळस, हो, तिथे उगवलेल्या ज्या रानटी तुळस असतात त्यातली एक तुळस तोडून आणलेली आहे. कारण घराला ना पहिले तुळस छान वाटते आणि तुळस असेल तर बरं वाटतं. आता मी हे सगळं धुवून घेईल आणि मग इथे दिवा लावेल. थांबा एक मिनिट. मस्त काळा दगड आहे. फक्त एवढंच काय की त्याला घंट्या वगैरे लावलेल्या नाही आहेत. आता झाला तुळस लावलेली आम्ही. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. श्री स्वामी समर्थ.